हा असं आता वाटते रंजिता जेवते असं. उशी पण आहे आणि ब्लँकेट पण आहे. सगळे ब्लँकेट घेऊन झोपलेत मस्त. आणि डोकं कसं ताड 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 खरडा. मला अॅनिव्हर्सरी कमी आणि बर्थडेची फिलिंग जास्त येते. हो असं बोटे करून खावं लागतं. टेस्टी एकदम. ऑफर व्हॅलिड फॉर मिडनाईट. वाजला काय आज चोरी कर रे. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत ठाण्याला, माझा नवरा आणि मी. का कशाला ते मलाही नाही माहिती आहे. मला बोललं की ठाण्याला आपण जाऊया. म्हटलं ठीक आहे चला. आणि ही साडी माझ्या नवऱ्याने घेतलेली, पहिली साडी, तर म्हणून मी आज ही वेअर केली आहे. असं असं आम्ही ठाण्याला पोहोचलोय आणि रंजिताच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन चालू तिला. खास मेनू आहे तिच्यासाठी. बघूया आपण तिकडे काय काय आहे. चला मॅडम खुश ना. आपण खुशच असतो. हो चला बोल. चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना चला ना. नमस्कार. कशा आहात? मस्त. आज आमची आई भेटेल आहे. मुलगी कुठे आहे? ओवीला आज नाही ना, तिची शाळा आहे ना. आणि मी भाऊंना फक्त सांगितलं होतं का आम्ही आज जेवायला येतोय आणि इथे तर पूर्ण सजावट केली आहे. म्हणजे पूर्ण. रंजिता कसं वाटते? छान वाटतंय. मस्त. थँक्यू. अच्छा अच्छा तुझ्या आवडीचं ठिकाण आहे ठाण्यामधलं म्हणून खास मी फक्त सांगितलं जेवायला येतोय आणि यांनी तू पूर्ण सजावटच केली. करायला पाहिजे केलेलं असेल ना तर ते कुठेतरी व्यवस्थित त्याचं आपल्याला मिळतं. परत माझा स्वतःचा अनुभव आहे. रोहनला बरोबर माहिती आहे मला काय आवडतं ते, आणि म्हणूनच आज तुम्हाला ठाण्याच्या MS09 शेतकरीमध्ये घेऊन आलेला आहे जेवणासाठी. चला मध्ये. कशा आहात? या 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 या. आज पहिल्यांदा आपण दोघं एकत्र बसून जेवणाला हॉटेलमध्ये. तुझ्या आवडीच्या जागेवर आले. थँक्यू. ठीक आहे. कोरडे खा. काय खाणार बोल. आता मी काय खाणार हे मला सांगायला हवं का? आता जागा फिक्स केली तुम्ही, म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे मला इकडचं काय आवडतं, बरोबर की नाही? तुझ्या आवडीचं दिलंय ऑर्डर. 2 मिनिट थांब येईल. आणि तुम्हाला माहिती आहे आज ही जी मी साडी नेसलेली आहे ना, ही रोहनने माझ्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला दिली होती. तुझ्या एकटीच्या अॅनिव्हर्सरीला? हा नाही आपल्या आमच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला घेतली होती असं ही म्हणते. मला आठवत नाहीये. रंजिता तुमच्या वाढदिवस अॅनिव्हर्सरीसाठी पूनमने कोल्हापूर खास भेट पाठवलेली आहे. खूप खूप सुंदर भेट आहे. खूप सुंदर आहे. अप्रतिम. खूप छान आहेत. हिरव्या बांगड्या आहेत आणि याला पण काय म्हणतो साज. कोल्हापुरी साज. चंद्रकोर. मला चंद्रकोर आवडते. त्यामधले पाऊच आहे आणि नथ आहे खूप सुंदर अशी. कोल्हापुरी साडी बरंच आहे आणि यामध्ये कोल्हापुरी साडी पण आहे. वाव. थँक्यू सो मच. स्पेशल कोल्हापुरी भेट आहे. नाव घेतलं कोल्हापुरी. आणि या दोन्ही गोष्टी घरी जाऊन तुम्हाला दाखवू आम्ही. रोहन्स ब्लॉग वर बघायला विसरू नका काय काय याच्यामध्ये. चालेल चालेल. चला मस्त असंच करा काय काय. चला रोहन मस्त. थँक्यू. सूरज भाऊ, पूनमताई आणि आई ह्या अॅनिव्हर्सरी गिफ्टसाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं, अपेक्षा नव्हती असं काही गिफ्ट वगैरे तुम्ही द्याल. आम्ही फक्त जेवणासाठी आलो होतो कारण रंजिताला इकडे खूप आवडते आणि म्हणून मी खास ठाण्यामध्ये इथे घेऊन आलो. शूटिंग आम्ही भरपूर जागी केल्या आहेत पण काही मोजकीच जागा आहेत ना ज्या खूपशा जवळच्या आहेत, आवडीच्या आहेत. आणि त्यापैकी एक आहे MS09 शेतकरी ठाण्यामध्ये. प्रत्येक शहरात एक एक आम्ही हॉटेल असं पसंतीचं हॉटेल ठेवलं आहे. हे आमचं आवडतं हॉटेल आहे. जर तुम्हाला कधी अस्सल कोल्हापुरी जेवण जेवायची इच्छा असेल ना, अस्सल कोल्हापुरी जेवणासाठी अस्सल तांबडा पांढरा रस्सा, मटण, तर ठाण्याच्या MS09 शेतकरीला यायला विसरू नका. ऍड्रेस दिसतो तुम्हाला समोर आणि डिस्क्रिप्शन दिलं. आम्ही 2 वेळा ह्याच्या आधी शूट केलेलं आहे इथे. त्या व्हिडिओची लिंक पण देतो जोडीला. नक्की बघा आणि या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुम्हाला. आता हे दोघांनी नंतर जीवन हे खूप छान झालेलं नाही
मी बालुशाही प्रकार बालुशाही बनवते. बनवली आहे. खूप छान झाली नाही आज घाईत केली त्यानंतर हो, तुम्ही तुम्ही टेस्ट एवढ्या प्रेमाने प्रेमाने? बनवले. ते म्हणत त्यामुळे गोड लागेलच. त्यामुळे बोलले. आणि मला असं ही गोड खूप जास्त आवडतं विचारायचं. हा आणि हे गिफ्ट्स आपण आज रात्री किंवा उद्या अनबॉक्सिंग करूया आणि तुम्हाला दाखवेन मी काय काय याच्यामध्ये. अस्सल कोल्हापुरी. मला उत्सुकता वाढली आहे माझा बॉक्स ओपन करायची. पण तो माझं गिफ्ट बघायचं. क्रेझी फूडी रंजितावर नका बघू, रोहन फ्लोवर बघा, तुम्हाला नक्की बघायला मिळेल. चला आता आपण जेवूया. हो. रंजिता रंजितासाठी स्पेशल मटन थाळी. आणि भाऊंना मी सांगितलं होतं रंजिताला दोनच गोष्टी आवडतात, एक मटणाची नळी आणि एक मोदक उकडीचे. आणि नळ्या दिसत आहेत भरपूर, म्हणजे रंजिताची पूर्ण सोय आहे आज. चांदी चांदी. कसं वाटतं बघू? खूप. मी तू अशी तरसलेली ना ह्या चवीसाठी. मी परवाच्या दिवशीच बोलले रोहनला की खूप दिवस झालं मटण नाही खाल्लं आहे, म्हणजे अशी इच्छा झालेली आहे खायची आणि असं कोल्हापूरचं खायची इच्छा झाली आहे. अस्सल कोल्हापुरी चव. आणि ही बघा, ही अशी फुगलेली भाकरी ही रंजितासाठी आहे, माझ्याकडून तुला गिफ्ट. पण चालेल मी तुझ्या ताटामध्ये घेणार. बघ ताटात काय काय बघ तुझ्या. अंडा करी आहे, अळणी रस्सा आहे, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी आणि सुकं मटण आहे. हे बघा मटण मसाला आहे. नळी नळी दिसते का? आणि नळी आहे बघा. वाव. आणि- आणि गरम गरम चपाती, दही कांदा, लिंबू. आणि ही अशी भाकरी तुम्ही कधी आलात ना तरी इथे फुगलेली भाकरीच मिळते बघा, अशी मस्त टम फुगलेली. आणि ही तुला माझ्याकडून अॅनिव्हर्सरी गिफ्ट. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. आज पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र बसून जेवतोय व्हिडिओमध्ये. आजपर्यंत सगळे शूट केले पण आणि कधी मी नाही. आल्या आल्या तांबडा रस्सा पिऊन एकदा झालेली आहे. माझं एकदा पिऊन झालं. पांढरा येस सॉरी विसरले. आणि नाव वगैरे घेते नाव घ्यायला सांगा वहिनींना जरा. मी आधी घेतो. अरे वा, very good. आज कधी नव्हे तर पहिल्यांदा 11 वर्ष झाले लग्नाला म्हणून आपलं नेहमीच पहिलं तूच घे. चल बनवावं लागेल असं का मला. तूच घे. शेतकरीच्या थाळीमध्ये मटणाचे खडे, शेतकरीच्या थाळीमध्ये मटणाचे खडे, रोहनराव दिसायला बरे पण आता दुबईला नेतील तेव्हा खरे. दुबईला घेऊन जावं लागेल Final आहे आता. आता. हंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परत. रंजिता हसली जोरात कारण शेतकरीचं मटण आहे भन्नाट. वाह वाह, दोघांनी छान जुळवलं. काय भारी नाव असं 11 वर्षानंतर मटण समोर पहिल्यांदा. दिसल्यावर. हो 11 वर्षानंतर पहिल्यांदा नाव चेंज झालं, म्हणजे उखाणा चेंज झालेला आहे. नाहीतर तीच आपली मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी. आता मटण समोर आहे त्यामुळे मटण समोर दिसलं ना. हो ऍक्च्युली तसं व्हायचं, समोर मटण नाही दिसायचं, यावेळेस मटण दिसलं समोर. करूया सुरुवात. येस येस सुरुवात. करूया सुरुवात. पहिला घास रंजिताने. मजा आली. असं वाटतंय काल हळद होती आज लग्न आहे. कोल्हापुरी जेवणाची सगळी मजा मसाल्यामध्ये आहे त्याच्या. तरी मसालेच वेगळे आहेत, म्हणजे ही चव दुसऱ्या कुठल्या जेवणाची नाही. काही हॉटेलमध्ये ना फक्त ती मिरपुकी टाकून वगैरे नुसतं तिखट नाव असतं. कोल्हापुरी देतात. तिखट म्हणजे चव नाही, ती वेगळी चव असते. हा कोल्हापुरी. ह्या तिच्या नळी खाण्यावरून ना कुठे कुठे टीका पण करतात, कोणी कोणाला आवडते पण ती नळी खाणं सोडत नाही तिचं, कारण तिला आवडते. वाव. वाव. मटण खरडा आणि मटण लोणचं. नळी ना अशी ऍक्च्युली मटण ना असं शिजलं पाहिजे. अशी नळी खेचली ना का पटकन सगळं मांस असलं तोंडात आलं पाहिजे. काय आहे? दही आहे, दही, कोल्हापुरी चटणी, तेल चटणी. मला असं वाटतं की आज मला शॉपिंग होणार आहे, खाऊनच मजा अॅनिव्हर्सरीचा मेनू कसा वाटला तुला? अप्रतिम, खूपच चविष्ट आहे हा मेनू. हो. आणि मी ते असं बघा. विचारही नाही केला की मला इतका छान मेनू मिळणार आहे. कधीही तुम्हाला फुगलेलीच मिळते, म्हणजे आम्ही आलोय ना कधी आम्हाला अशी नरम झालेली थंड झालेली भाकरी नाही मिळाली आजपर्यंत. सुरक्या फुगली. हे मटण लोणचं एक नंबर आहे. आणि हा खरडा एक नंबर. अप्रतिम. हा खरडा, दही, तेल चटणी, म्हणजे सगळं जेवण अप्रतिम आहे. मला इकडचा मेनू खूप आवडतो.
आणि रंजिताला मी अॅनिव्हर्सरी गिफ्ट देणार आहे आता. एक नळी माझी ताटात आली. म्हणजे अजून एक गिफ्ट. थँक्यू. जरा तुझ्या स्टाईलमध्ये, जी स्टाईल आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तुझी स्टाईल ठॉक ठॉकवाली, त्या स्टाईलमध्ये ॲक्च्युली टॉक करायची गरजच नाही लागत आहे. इतकं छान शिजलंय. हा असं आता वाटेल रंजिता जेवते असं. टॉक वा आलं आलं बघा, लगेच मध्ये येत आहे. आणि मटण खाताना लाचायचं नाही काय रंजिता? मटण खायचं असेल किंवा चिकन तुम्ही खाताय आणि मटण खाताना ते आपण असं लिपस्टिक वाचून वगैरे खातो ना, तसं अजिबात खायचं नाही. लिपस्टिक एक्स्ट्रा घेऊन यायची पर्समध्ये. तर मनसोक्त असं खायचं, लिपस्टिकचा विचार नाही करायचा. मला कळालं की रोहननी मला आज इथे का आणलं ते. कसं नॉर्मली ॲनिव्हर्सरी म्हटल्यानंतर आपण शॉपिंगला जातो, बरोबर की नाही? मग आपण हवी तेवढी शॉपिंग करतो. आता आहे ना, त्याचे पैसे जास्त खर्च होतात. म्हणून रोहननी मला इथे आणलं. म्हणजे आता काय होणार, मी आडवा हात मारणार, हवं तेवढं खाणार आणि खाल्ल्यानंतर मग काय होणार, जास्त खाल्ल्यानंतर झोपून जाणार. माझ्याकडे ताकदच नाही मला चालायची. नो शॉपिंग. म्हणजे फायदा कोणाचा? माझा. वा, खूप हुशार आहेस तू. वा, 11 वर्ष संगतचा परिणाम. हा? आणि सूरज भाऊला मी फक्त फोन केला की आम्ही जेवायला येतोय आणि त्यांनी म्हणजे काय बोलू, थँक्यू सो मच सूरज भाऊ, आई. तुम्ही एवढं प्रेमाने आला त्याच्यासाठी तुम्हालाच थँक्यू. प्रेमाने म्हणजे कोल्हापुरी जेवण आहे, अस्सल कोल्हापुरी जेवण जर मिळत असेल तर कोणी पण येणार. आपलं घरच आहे म्हणतोय, आपलं हॉटेल नाहीये. मी कधी पण इंटरव्ह्यू आपलं घर आहे, माझ्या घरी या. म्हणजे काय रेस्टॉरंट फील इज डिफरंट ना. हे लोईसवाडीमध्ये आहे ठाण्याला. ॲड्रेस दिसतोय तुम्हाला, नक्की या. आणि छान आहे जेवण, आवडेल. आणि बरेच जण येतात ते मला कमेंट करून सांगतात ना, मटन लोणचं आहे ना त्याच्यावरती जे खोबरं आहे ना तसं क्रिस्पी लागतं खाताना. खसखस आहे, खसखस आहे, तीळ आहे त्याच्यावरती. म्हणजे मटन लोणच्यावरती कधी अशी खसखस नाही पाहिलेली. आणि शिजलंय किती हे बघा, हे बघा शिजलंय किती बघा, हे बघा काय सॉफ्ट आहे. तुटलं. जेवून घेतो आणि जेवून झाल्यावर भेटतो. म्हणजे सोखता जेवून घेते. आता शॉपिंग करायची आहे, मूवी बघायची आहे, भरपूर प्लॅन्स जायचे. पहिलं जेवण घेऊया. बघूया ताकद किती माझ्यामध्ये, एनर्जी किती उरते हे जेवल्यानंतर, एवढं जेवल्यानंतर. म्हणून रोहननी पहिलं जेवायलाच आणलं. म्हणजे आपण आधी जेवूया नंतर बाकीचा प्लॅन. ते कळालं का ते. हा तिखटपणा, मला तिखट किती आवडते रंजिताला माहिती आहे आणि जबरदस्त आहे. आणि मीही आता ताटामध्ये खरडा घेतलेला आहे, हा बघा. आणि डोकं कसं ताड 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 खरडा. हो, असं बोटे करून खावं लागतं. टेस्टी एकदम. आणि जेवण झालेलं आहे आणि रंजितासाठी आता शेवटचा उकडीचा मोदक. आणि मला वाटते रंजिता जास्त जेवली नाही, कारण तिला बघून असं वाटत नाही ते पोट भरलं असेल असं. तर मला वाईट वाटलं आज जेवली नाही. मला वाईट वाटलं तू नाही पोट भरून जेवली. श्वास नाही घेता येत आहे. आणि मला असं वाटायला लागलं की मी साडी का नेसली, मी ड्रेस का नाही घातला, असं एखाद्या ढिल्लं वगैरे. म्हणते कसं समजू शकता तुम्ही मी का नसेल घातला ते. कसं वाटलं तुला? खूप म्हणजे असं माझा एकदम साडी टाईट झाली, पण खूप छान वाटलं. म्हणजे जास्त जेवली आहे माझं, इथपर्यंत आलं जेवण. आणि आता हा मोदक मी कसा संपवू हा विचार करते, पण ह्या संपवणार. मोदकासाठी जागा होणार, एक मोदक खाऊ शकतेस. आपण घे 1+1 11 बेस्ट मोदक. म्हणजे मी इतक्या ठिकाणी मोदक खाल्ले, पण हा मोदक बेस्ट आहे. आता बघा रंजिता कसं अख्खा एकदाच खाईल बघा. पिझ्झा अख्खा नाही, एकदाच नाही, म्हणून काय एकदाच नाही, किती मोठा आहे तो बघा. आता झालं परफेक्ट बॅलन्स. मटन बॅलन्स आता सुखी भव ब्रह्मानंदी टाळी लागली तुझ्या. लागलीच यस. बॅलन्स झाला, मटन बॅलन्स झाला. आता मटणावर मोदक कसा खातात वगैरे म्हटलं जाईल, पण मोदक कसं आहे यांच्याकडे स्वीट डिश म्हणून मोदक आहे आणि तो खूप आवडतो. कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण म्हणून मोदक आम्ही खातो आल्यानंतर. मग भले शाकाहारी खाऊ मसाला. आणि हा शाकाहारी पण जेवण खूप छान असते. मागच्या वेळी आपण खाली होते ना थाळी, खूप छान असते शाकाहारी जेवण, खूप छान होतं. चमच्याने खातो मोदक, चवीने खायचा. म्हणजे मी काय चवी नाही खाते.
मला ना बोलता नाही येत आता, म्हणजे असं होतं. आपली गाडी खूप मोठी आहे, सीट अशा आडव्या करून झोपून जात त्याच्यावर. कसं वाटलं आज? तृप्त झालं मन माझं, तृप्त. मला थँक्यू नको बोलू, थँक्यू भाऊंना बोल. भाऊ खरंच थँक्यू सो मच. आणि तुमच्या स्टाफला पण सांगा माझ्याकडनं खूप. दादा थँक्यू. छान सगळं केलं, खूप छान वाटलं. नो थैंक्स, येत जा परत परत. क्या राज है आपका टेस्ट का राज क्या है? राज आप लोग के आप लोगों का प्यार है, राज क्या है. आणि कोल्हापूरच्या माणसावर म्हणजे हॉटेल तर ठीक आहे, चांगलंच आहे, पण कोल्हापूरच्या लोकांबद्दल ऐकलं होतं, पण हे आदरातिथ्य बघून असं वाटते का ते सगळं खरं आहे. कोल्हापूरची दिलदार माणसं, राजा माणसं असतात ना, ते खरी गोष्ट आहे. धन्यवाद. आणि आज आईना पण भेटायला मिळालं, आई भेटल्या, खूप छान वाटतं त्यांनाही भेटत. आणि आम्ही कोल्हापूरला येतोय 10 दिवसानंतर. आणि कोल्हापूरला भाऊंनी खूप छान छान गोष्टी सांगितल्यात, हे बघा ते बघा, हे करू ते करू. आई पण असणार आहे जोडीला, तर बघूया आपण काय काय होते कोल्हापूरमध्ये, कुठे कुठे जाणं होतंय ते. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. नो थँक्स. आणि भेटूया लवकरच. शुभेच्छा. दादा पण तुम्ही माझं नुकसान केलं ना. काय शॉपिंग शॉपिंगचं नुकसान. तुम्ही एवढं जेवायला दिलं की मला आता ताकद नाही उरणार आहे शॉपिंग करायची. म्हणजे रोहनचे पैसे वाचवले तुम्ही. यावेळी शॉपिंग मार. अच्छा ठीक आहे, चालेल चालेल चालेल. चला थँक्यू सो मच. बहिणीला पण सांगा, पुन्हा बहिणीला सांगा. हो दुबईला शॉपिंग करा. चालेल चला. इकडचं वाचून बरोबर. चला बरं वाटलं. चला आता आणि आता मी मॉलला पोहोचलेलो आहोत. आता काय करणार, झोपणार की शॉपिंग करणार? शॉपिंग ऑफकोर्स. पिक्चर बघूया. हा चालेल, पिक्चर बघूया. चला आज मूवी देखेंगे दृश्यम. कसं वाटलं तुला आज? छान वाटलं. अजून ढेकर येत आहेत. माझी साडी कशी वाटते? खूप छान वाटते. पहिल्या अॅनिव्हर्सरीची साडी आहे काय? येस, पहिल्या अॅनिव्हर्सरी. छान आहे. बस बस चल. साडी नेसली तर कुठेतरी पाय अडकायला पडायची. H&M मध्ये शॉपिंग करायची. पहिल्या मूवीला जाऊया. किती वाजताचा शो आहे? बघू चल ना वरती जाऊन. वरतून परत खाली आहे. चल. मेहनत लागेल. चल. VIP सिनेपोलिस तर VIP तिकीट काढलंय दृश्यम 2. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खुश ना? थँक्यू थँक्यू थँक्यू. स्पेशल VIP माणसाला स्पेशल VIP. किती वाजताचा? आता लगेच 5 मिनिटात. रंजिता शॉल घेऊन आली आहे. इतकी थंडी वाजते तुला? चल. कसं वाटते तुला? छान वाटतंय. बरं वाटते. आणि मला फक्त ना झोप येते, म्हणून तुझ्यासाठी मी खास सीट घेतली. तू आज बघून खुश माझे होशील. डोळे बघा. नाही म्हणून मी सीट घेतल्या, तू खुश होशील आज. तू सांगशील काय रोहन भारी जागी आणलं. एकदम बोले तो रापची काय बाय. आणि दृश्यम 2 आम्ही बघतोय फक्त आमच्या प्रथमेशसाठी, प्रथमेश परबसाठी. छोटासा रोल आहे प्रथमेशचा. प्रथमेश तुझ्यासाठी. तू सांगितलं होतं त्याच्यामुळे आम्ही आलो बघ. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही दृश्यम 2 पाहायला आलेलो आहोत. स्पेशल VIP मध्ये बघतो आज, खास रंजिताला झोपायला मिळावं म्हणून. अजून लांबे का? बस एवढंच पाहिजे. कसं वाटतंय? आता झोपायचं. गुड नाईट. गुड नाईट. और वो CCTV कैमरा कितनी बार बोला ठीक कराने के लिए, वो भी भूल गया होगा. एक CCTV के लिए आप 50 बार फोन करोगे तो आदमी चाह के भी बोल नहीं पाएगा. ओ भाई साहब इधर आइए. कितनी देर लगेगी आपको? ठीक कर दिया है. आणि इंटरव्हल झालेला आहे. काय बोलतेस? लिखने दो उसे फिल्म वो लिखेगा और उसका एंड हम करेंगे. हम कसा वाटतं तुझं? हम छान आहे. आवडलं? मला तर असं वाटलं की अरे कधी मध्यांतर झालं, आत्ताच तर स्टार्ट केलेला. मी हा ओरिजिनल मल्याळम मध्ये बघितला आणि पिक्चर माइंड ब्लोइंग आहे. आणि मला काही नाही वाटत आहे, कारण मला अख्खी स्टोरी माहिती आहे, एंडिंग सुद्धा माहिती आहे. ओरिजिनल मल्याळम, तेलुगू, तामिळमध्ये बघण्याची मजा आहे ना, म्हणजे रिमेक मध्ये बघण्यात नाही. काय मॅडम? पॉपकॉर्न फुल एन्जॉय. खाणार नाहीये. आणि इथे ना उशी पण आहे, ब्लँकेट पण आहे. सगळे ब्लँकेट घेऊन झोपलेत मस्त. थंडी वाजते. खूप थंड आहे. कसा वाटला? छान आहे, छान. झोपली नाही मी. हे बघा माझे डोळे लाल झालेत. आता बाहेर इकडनंच निघायचं आपल्याला. हा ये चल लवकर. बाय बाय. बाय.
माझी मैत्रीण मला भेटलेली आहे सोनाली आणि सरप्राईज बघा माझ्यासाठी केक आणला ॲनिव्हर्सरीचा. थँक्यू. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. थँक्यू 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 थँक्यू. आणि माझ्यासाठी ना हे बघा शिरा पण आणलेला आहे. आधी मी थोडंसं शिरा टेस्ट करते आणि त्यानंतर मग मी केक खाते. मी बनवते. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. मला ॲनिव्हर्सरी कमी आणि बर्थडेची फिलिंग जास्त येतं. वर्षाच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच केकसाठी. आणि रंजिताची पहिली मैत्रीण असेल जितकी डाएट कॉन्शियस आहे. मी आजपर्यंत कोणी बघितलं नाही आहे. बरं बरोबर तू रंजिता स्वतः पण डाएट कॉन्शियस आहे. तुम्हाला कमी नाही करणार ना काय ना. तुझ्यासोबत असल्यावर मला तू विचारणार ना जेवायला. तुझ्या माझ्यासोबत खूप हाल होतील पण तुझ्याकडे डाएट करायचं नाही माझ्यासोबत तुला. म्हणजे मला जेव्हा डाएट करायची इच्छा होणार म्हणजे मी काय करायचं आहे फिरायला मी 15 दिवस बाहेर असते ना शूटिंगसाठी. 15 दिवसानंतर मी 5 दिवस तुझ्यासोबत राहत जाईल नक्की. म्हणजे माझा डाएट म्हणजे असं इक्वल होत जाईल. आधी फुकेट परत डाएट परत फुकेट परत डाएट. हां आज खा आणि अजून जाडी हो. बरं असं आणि अजून जाडी. बस पुढच्या वर्षी माझ्यापेक्षा जाडी दिसली पाहिजे. ह्याचा अर्थ हा नाही आहे का मी जाडी होणार. ह्याचा अर्थ हा आहे की रोहनने बारीक व्हायचं. ठीक आहे मी स्लिम होणार. मी जैसे थे वैसे ही रहूंगी. हम जैसे है वैसे ही रहेंगे. हां आम्ही आता आहोत विवियाना मॉलमध्ये आणि मला इथे ताई भेटलेल्या आहेत. ताई तुमचं नाव? पूनम ताई भेटलेले आहेत आणि त्यांचे मिस्टर गौतम भाऊ भेटलेले आहेत. गौतम म्हात्रे. तर ते देखील त्यांच्या मुलीसोबत इथे आले होते. हे बघा त्यांची मुलगी छोटी तिकडे आहे. ती झोपेमध्ये आहे. ती अशी फुल झोपेमध्ये आहे. तिला झोप येते आणि दादांनी ओवीसाठी गिफ्ट दिलेलं आहे. तर दादा खरंच नको आवडीने दिली आणि ओवीला मला खास देवाशी वाटत होतं आणि नेमकी भेट झाली. थँक्यू सो मच. थँक्यू. ओवी तुला गिफ्ट काय दिले ते मी घरी गेल्यावर दाखवेनच. ओवी खास तुझ्यासाठी हां फक्त नाव मम्मी आणि पप्पाचं आहे तर तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. दादा राहायला कुठे आहात? करायला आज अनायची भेट झाली बघा. आणि रोहनचेही ब्लॉग बघतात. हे आपले क्रेझी फूडी चॅनलचे ब्लॉग बघतात. छान आवडतं बघायला. तुमचं पण आणि दादांचं पण आवडतं. थँक्यू सो मच. बघून आम्ही खुश असतो आणि आम्ही पूर्ण परिवारच बघतो आमचा. फ्रेश वाटतं तुमचं बघितलं का सकाळी. आता जस्ट तेच बघत होतो आम्ही. अच्छा थँक्यू. थँक्यू दादा. चला शॉपिंग. यस आज H&M मध्ये. चलो चलो मॅडम जे आवडेल ते घे. आज फुल्ली छूट. वेळ किती आहे? अर्धा तास. आणि जे आवडेल ते घे. चल. आपल्याला चॉईस करण्यातच अर्धा तास जातो. कसं वाटतंय? छान वाटतंय. आता थोडंसं ना छान वाटायला लागलं. अच्छा. आता छान फिलिंग होत आहे. आता गाडीत बसली का डोकं दुखते पाय दुखते चालू होईल. हा आता शॉपिंगला नाही. असं कसं वेळ आहे? तू शॉपिंगला कोणाला आपण पहिल्यांदा आलो ना H&M मध्ये. हां तू बोललास ना. अच्छा आता तू एवढं बोलतोयस एवढं रिक्वेस्ट करतोयस मला की जा जा. म्हणलं कसं मन तोडू ना. म्हटलं ठीक आहे चालेल चल मग मी जाते. मॅडम खुश ना? अजून काय पाहिजे? आजचा दिवस ऑफर आहे तुला. ऑफर व्हॅलिड फॉर मिडनाईट. वाजला काय ते? बघा बघा द्या तो काढून द्या. बिल नाही दाखवलं तो काढून द्या. टॅग राहिलाय आणि ते बरं झालं राहिलंय. ह्याच्यातच आहे का आता? इसमें नहीं है. मैडम हाँ आप चोरी कर रहे हो. चोरी का कर पगला गए हो का? रंजिता कसं वाटलं तुला? छान वाटला. कसा गेला दिवस आजचा? मस्त गेला. कळालाच. आता शेवटचं माझ्या आवडीचं KFC खाऊन आपण ॲनिव्हर्सरी समाप्त करूया. येस. आणि उद्यापासून शेड्यूलला लागूया. कसला शेड्यूल? कामाचं. उद्यापासून डाएट स्टार्ट. डाएट स्टार्ट. ये तो मैंने मजाक में बोला था. मज्जा. बरं वाटलं ना आज? असा मजाक किया मैंने. हां पण पिक्चर बघून निघाल्यानंतर असं ना मूवी पाहिल्यानंतर थोडंसं डोकं असं जड झालेलं. आम्ही खूप जास्त खाल्लं होतं.
ईदनं मूवी बघितली, आता जरा शॉपिंग केल्यानंतर असं फ्रेश वाटला. बरोबर, खरी गोष्ट आहे. तुला नाही वाटलं असेल, तुझी अजिबात. शॉपिंग नाही झाली, तू काहीच नाही घेतलंस म्हणून तुझ्यासाठी. फायनल टच आलेला आहे अॅनिव्हर्सरीचा. आणि अॅनिव्हर्सरीचा एंडिंग आम्ही करणार आहोत KFCचा स्ट्रिप. हॅपी अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी मुबारक. 11. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटूया आज संध्याकाळी 4 वाजता रोज ब्लॉगवर. बाय बाय.